नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय जाणून घेणार आहोत। नवीन घर बांधण्यापूर्वी कोणते वास्तुनियम पाळावेत। प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं की त्याचं स्वतःचं सुंदर घर असावे, पण अनेक वेळा घर बांधताना काही वास्तुदोष राहून जातात आणि नंतर आर्थिक अडचणी, मानसिक तणाव, आरोग्यावर समस्या किंवा कौटुंबिक वाद याचा सामना करावा लागू शकतो। त्यामुळे घर बांधण्यापूर्वी काही महत्त्वाचे वास्तुनियम जाणून घेणं आवश्यक आहे। चला तर मग सुरुवात करूया। प्लॉटची निवड कशी असावी। घर बांधण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्लॉटची निवड। वास्तुनुसार चौकोनी किंवा आयताकृती प्लॉट शुभ मानला जातो। अशा प्लॉटमध्ये सकारात्मक ऊर्जा चांगल्या प्रकारे प्रभावित होते। त्रिकोणी, वाकडा तिकडा किंवा अनियत आकाराचा प्लॉट शक्यतो टाळावे। प्लॉटची जमीन सपाट असणं चांगलं मानलं जातं। प्लॉटचा उतार कोणत्या दिशेला असावे। वास्तुनुसार उत्तर आणि पूर्व दिशा थोडी खाली तर दक्षिण आणि पश्चिम दिशा थोडी उंच असावी। असा उतारा असल्यास घरात धन, सुख आणि समृद्धी टिकून राहते असं मानलं जातं। घराचा मुख्य प्रवेशद्वार। मुख्य दरवाजा हा घरचा सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो। मुख्य दरवाजा उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशेला असणं शुभ मानलं जातं। दरवाजा मजबूत, स्वच्छ आणि आकर्षक असावे। दरवाजासमोर कचरा, झाडे, मोठे खोड किंवा अडथळे नसावेत। भूमिपूजनाचं महत्त्व। घर बांधण्यापूर्वी भूमिपूजन करणं अत्यंत शुभ मानलं जातं। भूमिपूजनामुळे जमिनीतील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि घर बांधण्याच्या कामाला शुभ सुरुवात मिळते। शुभ मुहूर्तात भूमिपूजन करावे। ईशान्य कोपरा मोकळा ठेवा। ईशान्य दिशा ही देवतांची दिशा मानली जाते। या दिशेला जास्त बांधकाम करू नये। हा भाग शक्यतो हलका आणि मोकळा ठेवा। पाण्याची टाकी, विहीर किंवा बोरवेल याची दिशा असणं शुभ मानलं जातं। स्वयंपाकघर कुठे असावे। वास्तुनुसार आग्नेय दिशा म्हणजे अग्नीश दिशा मानली जाते, म्हणून स्वयंपाक आग्नेय दिशेला असणे सर्वात उत्तम मानलं जातं। स्वयंपाक करताना गृहिणीचं तोंड पूर्व दिशेला असावे। मास्टर बेडरूमची दिशा। घरातील प्रमुख व्यक्तीचा बेडरूम दक्षिण पश्चिम दिशेला असावे। ही दिशा स्थैर्य आणि नेतृत्वाचं प्रतीक मानलं जातं। यामुळे घरातील निर्णय क्षमता आणि आर्थिक स्थिरता वाढते असं सांगितलं जातं। देवघर कुठे असावे। देवघरासाठी ईशान्य दिशा सर्वात शुभ मानली जाते। देवघर स्वच्छ आणि शांत ठिकाणी असावे। देवपूजा करताना तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे। जिना कुठे असावे। घरातील जिना दक्षिण पश्चिम किंवा दक्षिण पश्चिम दिशेला असणं चांगला मानला जातो। जिना घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वर जाणारा असावे। ईशान्य दिशेत जिना बांधणे टाळा। बाथरूम आणि टॉयलेट। वास्तुनुसार बाथरूम आणि टॉयलेटसाठी वायव्य दिशा योग्य मानली जाते। ईशान्य दिशेत टॉयलेट असणं अशुभ मानलं जातं। पाण्याची टाकी कुठे ठेवावी। भूभागातील पाण्याची टाकी ईशान्य दिशेला ठेवणं शुभ मानलं जातं, तर ओव्हरहेड टाकी दक्षिण पश्चिम दिशेला असणं योग्य मानलं जातं। खिडक्या आणि वायुविजन। घरात भरपूर सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येणे आवश्यक आहे। पूर्व आणि उत्तर दिशेला अधिक खिडक्या असणं चांगलं मानलं जातं। यामुळे सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते। घराच्या मध्यभागी जास्त वजन नसावे। घराच्या मध्यभागी म्हणजे ब्रह्मस्थान। हा भाग शक्यतो मोकळा आणि स्वच्छ ठेवा। इथे जड भिंत किंवा मोठे सामान ठेवू नये। पार्किंगची जागा। वाहन पार्किंगसाठी उत्तर पश्चिम किंवा उत्तर दिशा चांगली मानली जाते। यामुळे वाहनांचा वावर सुरळीत राहतो असं मानलं जातं। झाडे कुठे लावावीत। मोठी झाडे दक्षिण किंवा पश्चिम दिशेला लावावीत। तुळस पूर्व किंवा ईशान्य दिशेला लावणं शुभ मानलं जातं। मुख्य दरवाजासमोर मोठे झाड नसावे। रंगांची निवड। घरासाठी हलक्या आणि सकारात्मक रंग निवडावे। पांढरा, क्रीमी, हलका पिवळा, हलका हिरवा हे रंग शुभ मानले जातात। खूप गडद रंगांचं अतिरिक्त टाळावे। घर बांधण्याची सुरुवात। वास्तुनुसार घर बांधण्याची सुरुवात दक्षिण पश्चिम भागातून करून पुढे ईशान्य दिशेकडे करावी, हे शुभ मानलं जातं। घराभोवती स्वच्छता। घराभोवती कचरा, तुटलेल्या वस्तू किंवा साचलेलं पाणी ठेवू नये। स्वच्छ वातावरणामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते। वास्तुदोष टाळण्यासाठी काय करावे। घराचा नकाशा तयार करताना अनुभवी वास्तुतज्ञांचा सल्ला घ्यावा। नंतर बदल करण्यापेक्षा सुरुवातीलाच योग्य नियोजन करणं फायदेशीर ठरेल। सर्वात महत्त्वाचा नियम,
वास्तुशास्त्राचा नियम महत्त्वाचे असले तरी घरात प्रेम, आदर, स्वच्छता आणि सकारात्मक विचार असणं अधिक महत्त्वाचं आहे. घरातील सदस्यांमध्ये एकोपा असेल तर घरात सुख, शांती आणि समृद्धी नक्की राहते. मित्रांनो, नवीन घर बांधण्यापूर्वी योग्य प्लॉट निवडा. भूमिपूजन करणे, मुख्य दरवाजाची दिशा, स्वयंपाकघर, देवघर, बेडरूम आणि पाण्याची टाकीची योग्य जागा निश्चित करणे हे वास्तूनुसार अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. जर तुम्ही नवीन घर बांधण्याचा विचार करत असाल तर हे वास्तुनियम नक्की लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.